लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा, आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार. सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. महायुती सरकारने गेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. ही योजना काही वेळापुरतीच लोकप्रिय झाली. याचा काहीसा परिणाम निवडणुकीतही दिसून आला. त्यामुळे महायुतीची पुन्हा सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. आता या योजनेचा पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींना आता घरकुल योजनेतील लाभ मिळणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता सरकार लाडक्या बहिणीच्या पूर्णपणे पाठीशी असल्याचे दिसत आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिली आहे. 1 जानेवारीपासून या स्मार्टफोनमध्ये बंद होणार व्हॉट्सअप. मेटाने जाहीर केलं आहे की 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप काही स्मार्टफोनवर काम करणं बंद करणार आहे. या स्मार्टफोनची यादी देखील मेटाने शेअर केली आहे. या यादीमध्ये सॅमसंग आणि HTCच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. मेटाने यादीत सांगितलेल्या स्मार्टफोनवर 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप बंद होणार आहे. त्यामुळे यादीमधील कोणताही फोन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करणं गरजेचं आहे. जुन्या व्हर्जनवर व्हॉट्सअप होणार बंद. मेटाने सांगितलं आहे की किटकॅट किंवा जुन्या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोन्सवर 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप बंद होणार आहे. अँड्रॉइड किटकॅट 2013 मध्ये रिलीज झाले होते. परंतु आता बहुतेक फोन नवीन व्हर्जनचा वापर करतात. त्यामुळे मेटाने निर्णय घेतला आहे की 1 जानेवारी 2025 पासून व्हॉट्सअप किटकॅट किंवा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनवर काम करणार नाही. याची यादी देखील कंपनीने शेअर केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की जुन्या व्हर्जनमध्ये नवीन अपडेट्स योग्यरित्या चालवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे फोनची सुरक्षा आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. तेव्हा व्हॉट्सअप या फोनवर काम करणे थांबवते. तेव्हा या फोनवर व्हॉट्सअपचे कोणतेही अपडेट सोल्युशन किंवा सिक्युरिटी सोल्युशन नसतील. या यादीमध्ये सॅमसंग LG फोनचा समावेश. अनेक जुन्या फोनला या निर्णयाचा फटका बसणार असून त्यात सॅमसंग, LG आणि सोनी सारख्या मोठ्या कंपन्यांना काही जुन्या मॉडेलचा समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. नवीन वर्षात 2 लाखापर्यंत मिळणार विना तारण कर्ज. भारतीय रिझर्व्ह बँकेने नववर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांना आता 2 लाखापर्यंत विना तारण कर्ज मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती. याचा 86% पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या बदलाचा फायदा होईल. RBIने शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा कोणतेही तारण न घेता 2 लाख रुपयापर्यंत ठेवली आहे. कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार वाढत्या खर्चावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी कर्ज उपलब्धता सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मद्यप्रेमीसाठी खुशखबर. 31ला पहाटेपर्यंत मिळणार दारू. राज्य सरकारचा मोठा निर्णय. नवीन वर्षाची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण मोठ्या उत्साहाने तयारी करत आहेत. अशातच नवीन वर्ष आणि ख्रिसमस या दोन्ही दिवशी दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशा मद्यप्रेमींना आता सरकारनं खुशखबरी दिली आहे. नवीन वर्ष आणि ख्रिसमसच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार सकाळपर्यंत सुरू राहणार आहेत. कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांतता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. अनेक जण दारू पिऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. या काळात दारू विक्री सर्वाधिक होते. 24, 25 आणि 31 डिसेंबर पर्यंत दारू पहाटेपर्यंत उपलब्ध होणार आहे. बियर वाईन विक्री करणाऱ्या दुकानदारांना सकाळी 1 वाजेपर्यंत विक्री करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तात्पुरती मुदतवाढ फक्त FLBR2 परवानाधारकांना दिली आहे. अहिल्यानगरमध्ये खतांच्या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर. शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके विकताना त्याचबरोबर अन्य गरज नसलेल्या खत, कीटकनाशकांची बळजबरीने विक्री करत
लिंकिंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे. शेतकऱ्यांना खते कीटकनाशके विकताना त्याचबरोबर अन्य गरज नसलेली खत कीटकनाशकाची बळजबरीने विक्री करत लिंकिंग केल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू आहे. नेवासा येथे निविष्ठा विक्रेत्यांनी तहसीलदारांकडे याबाबत थेट तक्रार केल्याने मध्यंतरी काही दिवस शांत असलेल्या या लिंकिंगचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. मोठी बातमी, 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात ढकलणे बंद. सरकारचा नेमका निर्णय काय? पालकाच्या तक्रारींनो डिटेन्शन पॉलिसीमुळे विद्यार्थ्याची 8वी पर्यंत खरी प्रगती कळत नव्हती. मात्र 9वी आणि 10वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यास झेपत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पालकांकडून नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याची मागणी करण्यात येत होती.